पेशाने शिक्षक होते, पण बैलगाड्यांचा नाद लागला आणि जीव गेला. संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर एक विनंती आहे. तुम्ही बातमी बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत, तर तसं करू नका. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल अजून व्हिडिओज बनवायला. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद. मिळालेल्या माहितीनुसार विजय म्हात्रे हे पेशाने शिक्षक असले तरी त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती. 3 वर्षांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल विकत घेतला, पण याच बैलाने विजय यांचा जीव घेतला आहे. विजय हे दररोज आपल्या बैलाला घेऊन घराजवळील माळ रानात शर्यतीत धावण्याचा सराव करण्यासाठी घेऊन जायचे. ते स्वतःच बैलाची देखभाल करायचे, त्यामुळे हा बैल विजय यांचा लाडका बैल होता. मात्र हाच बैल विजय यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे. बदलापूर येथील वालीवली गावात या बैलाने आपल्याच मालकाला रक्तबंबाळ करत यामध्ये मालकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर काही तासातच बैलाचाही मृत्यू झाला आहे. घटनेच्या दिवशी 17 डिसेंबरला विजय म्हात्रे नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला घेऊन सरावासाठी घराजवळील माळ रानात गेले होते. सायंकाळी 5 वाजता ते सरावासाठी गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत देखील ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी विजय यांची शोधाशोध सुरू केली. यावेळी ते माळ रानात मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर बैलाने हल्ला केल्याच्या खुणा होत्या. त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं, तर त्यांचा बैलही विजय यांच्या बाजूलाच जमिनीवर पडला होता. हा सगळा प्रकार बघून कुटुंबीय हादरले. जेव्हा त्यांनी बैलाची पाहणी केली तेव्हा बैल नेहमीप्रमाणे वागत नव्हता. तो अधिक आक्रमक आणि भेदरलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण बैलावर ताबा मिळवण्याच्या आधीच बैलानेही जीव सोडून दिला. मृत विजय म्हात्रे यांचे शेजारी आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी म्हात्रे यांच्या बैलाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झाली होती. बैलाने मालकावर हल्ला का केला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रेबीजमुळेच पिसाळून बैलाने आपल्या मालकावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर बैलाचाही यात मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.